नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र। जळगाव शहरातील विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या एमजे कॉलेज परिसरात 3 कॅफेंवर पोलिसांनी अचानक धाड टाकत कारवाई केली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून कॅफे चालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे या मोहिमेत महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेले दामिनी पथक देखील सहभागी होते। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली। एमजे कॉलेज परिसरातील काही कॅफेंमध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या तसेच काही गैरप्रकार सुरू असल्याबाबत तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या। त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी विशेष पथकाची स्थापना केली। या पथकामध्ये पोलीस कर्मचारी अवेश शेख, प्रणय पवार आणि अमोल ठाकूर यांचा समावेश होता। पोलिसांनी एकाच वेळी 3 कॅफेंवर धाड टाकून तपासणी केली। कॅफेंमधील खोल्या, बसण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच ग्राहकांची चौकशी करण्यात आली। काही ठिकाणी कपल बॉक्स स्वरूपातील बंदिस्त व्यवस्था असल्याची माहिती समोर आली आहे। या कारवाईत दामिनी पथक सहभागी असल्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे। महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्याने कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचं सांगण्यात आले।